ऐकूया ज्यांचे असा समान विचार ऐकले ते आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीला महाविकास आघाडीचे उमेदवार की ज्यांना काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष या सगळ्यांचं सरकार आहे असे आमचे उमेदवार रोहित पवार ज्यांचे विचार तुम्ही या ठिकाणी ऐकले. अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबातले प्रतिनिधी श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर, आमचे माजी आमदार जयदेवाना गायकवाड, जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, बाळासाहेब साळुंखे, राजेंद्र देशमुख, नामदेव बापू राऊत, सौ उषाताई राऊत, विजयसिंह गोलेकर, दत्ताभाऊ वारे, बळीराम यादव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे सगळे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, उद्याची 20 तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल तेव्हा सगळ्यांना घ्यायचा आहे. जवळपास 1 वर्षाच्या आसपास देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन लोकांना आवाहन करत होते की मला 400 खासदार निवडून द्या. देशाचा कारभार करायचा असेल, पार्लमेंट चालवायचं असेल, मंत्रिमंडळ चालवायचं असेल तर 304 सुद्धा खासदारांची संख्या सरकार चालवायला पुरेशी असते. मला आठवतं आहे की नरसिंहांचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये संरक्षण खात्याचे मंत्री माझ्याकडे होते. आमचे खासदार किती होते? आमचे खासदार 240च्या आसपास होते. पण 5 वर्ष राज्य केलं आले म्हणजे 400 हा दुसरा असे प्रधानमंत्री का करतायत? आणि आमच्या लक्षामध्ये आलं याच्या मागं काहीतरी डाव आहे आणि आम्ही चौकशी करत होतो. सुदैवानं नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या काही लोकांनी जाहीर भाषणं केली. त्यांचे एक खासदार होते, राज्यमंत्री होते, कर्नाटकचे होते आणि त्यांचं नाव होतं हेगडे. हेगडेंनी एका ठिकाणी भाषण करताना सांगितलं की आम्हाला 400 लोक पाहिजेत कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याच्यात आम्हाला बदल करायचा आहे. असंच चित्त त्यांच्या राजस्थानच्या एकाने सांगितलं, उत्तर प्रदेशच्या एका खासदारांनी सांगितलं आणि आम्हाला लोकांच्या लक्षात आलं की याच्यामागं घटना बदलून त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या लोकांच्या हिताची जपणूक हे सूत्र त्याच्यामध्ये आहे. आंबेडकरांनी घटना दिली, त्या घटनेनं या देशात टाटा बिर्लाच्या घरातल्या माणसाला एक मत आहे आणि दुष्काळी भागातल्या रोजगार हल्ले जाणाऱ्या कामगाराला सुद्धा एकच आहे. आणि हे वैशिष्ट्य घटनेचं आहे, हे वैशिष्ट्य संविधानाचं आहे आणि तेच संविधान बदललं हे सूत्र भाजपवाल्यांनी घेतलं होतं. त्याला आवर घातला पाहिजे आणि आम्ही काही लोक दिल्लीमध्ये बसतो, मी स्वतः होतो, सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्र बसलो आणि ठरवलं काय वाटेल ती किंमत द्यायला लागली त्याची देऊ,
पण या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना 400 खासदार मिळतील अशी स्थिती होऊन द्यायची नाही. निवडणुका आल्या आणि सामोरं गेलं तुम्हाला आणि तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायचे, तुमचं अभिनंदन करायचे की हा नरेंद्र मोदीचा धोका तुम्ही ओळखला आणि मतदान असं केलं की निवडणुकीमध्ये त्यांचा नंबर वाढू शकला नाही. या मतदारसंघामध्ये सामान्य कुटुंबाचा माणूस, दुष्काळी भागाचा, गेल्या संकटासारखा तुम्हा सगळ्यांच्या सोबत दिलं. या नगर जिल्ह्याच्या जनतेनं निवेदन केलं, मोठ्या मताने विजय केलं आणि एक निवेदन संख्येने या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास 31 खासदार निवडून दिले. ही 31 जणांची शक्ती देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही करता आला नाही. पण मोदी साहेब गप्प बसला नाही. त्यांनी सध्या लोकसभा सोडली आणि त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची. ते सांगतात की विधानसभा आम्हाला जिंकायची आहे, आमचा काही कार्यक्रम आहे. चौकशी केली, कार्यक्रम काय? कार्यक्रम सुरू केला. लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण, चांगली गोष्ट आहे. बहिणी आपली आस्था असते, बहिणी आपलं प्रेम असतं, ती लाडकी असते. पण या लाडक्या बहिणीच्यासाठी त्यांनी जाहीर केलं त्यावेळी दर महिन्याला 1500 रुपये देऊ. माहिती नाही किती दिवस तुम्हाला आठवतं का? मागे एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी परदेशात जाणार आहे आणि परदेशात आपल्या लोकांचा पैसा आहे, तो सगळा पैसा मी इथं आणणार आणि सगळ्याच्या खिशात 15-15 लाख रुपये देणार. दिले? पण सांगितलं होतं तसं लाडकी बहिणीला आज त्यांनी 1500चा वाटा निवडून सांगितलं. आणि माझी खात्री आहे की निवडणूक संपली की लाडकी बहीण त्यांना असायची नाही. खऱ्या अर्थानं ती रक्कम देईल याचाच कोणाचा विश्वास नाही. आपल्याकडे म्हणतात ना, लबाडाच्या घरचं अवसान जेवल्याशिवाय राहिले. ही सगळी लबाड आज बहिणीच्या नावाने त्याने अवसान दिल्या बहिणींना तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगतात. त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही. आता दिली निवडणूक एकदा होऊन द्या मग कळते. आम्ही फार जवळून बघतो त्यांना. आम्ही त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण हा कार्यक्रम तुम्ही मानताय, पण माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बहिणींचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला लोकांना माहीत नसेल आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये हे युती सरकार आलं यांच्या काळामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. त्या अत्याचाराची नोंद सरकार दरबारी आहे. किती आहे इथे माहिती आहे तुम्हाला? 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचा अत्याचार झाले असा आकडा 67,381. 67,381 महिलांच्या तक्रारी आल्या आमच्या अत्याचार झाल्या. एवढंच नाही, आणखी एक गोष्ट आहे. मुली गायब होणं, मुली बेपत्ता होणं, मुली पळून येणं. राज्यामध्ये 64,000 महिला आणि मुली आज बेपत्ता आहेत. आणि हे म्हणतात लाडकी बहीण. 64,000 भगिनी बेपत्ता आहे. ही काय लहान गोष्ट आहे? तुमच्या माझ्या घराच्या मुलींना हे काय संरक्षण आहे? पण सांगतात यासाठी आम्हाला मतदान करा. दुसरा वर्ग आहे या देशाचा, या राज्याचा शेतकरी विकास करून आज शिक्षण संस्था काढले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काढले. तुमच्या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेचं इथं कॉलेज आहे, त्या संस्थेचा देखील मी आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास 300 ठिकाणी शाळा कॉलेजेस काढली. 3 लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. आणि सगळी मुलं तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबाचे मुलं शिकतात, आनंद आहे.
पण त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट कशी, शिक्षण घेतलं, पदवीला झाले, नोकरीचा पत्ता नाही. वन नोकरीच्यासाठी हिंच आहे, जाईल तिचा अर्ज देत आहे आणि नोकरीची मागणी करत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये बेकार तरुणांची संख्या 62 लाख आहे. 62 लाख तरुण आज बेकार आहेत. एकदा हा तरुण शिकला, बेकार राहिला, महिन्यामध्ये नोकरी नाही मिळाली, कधीतरी त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचार येतो, कधीतरी तो कदाचित दुसऱ्या चुकीच्या रस्त्यात जातो. आणि म्हणून या नव्या पिढीला योग्य रस्त्यावर ठेवायचं असेल तर त्यांची बेकारी घालवण्याच्या संबंधीचे जे कार्यक्रम असतील त्याचे कार्यक्रम केल्याच्या गत्यंतर नाही. तिसरा वर्ष हा तिसरा वर्ग हा तुम्हाला शेतकरी लोकांचा. शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात 2 मुलं असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काहीतरी काम करावं. वेळ असेल कुठेही जावं देशामध्ये, जिथं मिळेल तिथं जावं. पण सगळीकडेच नोकरी मिळते असं नाही. कधी हा शेतकरी निराश होतो, त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं वाढतं आणि कधी तो आत्महत्याचा रस्ता घेतो. आता ज्यांचं सरकार आहे, या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 20,000 शेतकरी जीव देतात. ही उदाहरणं कळली आम्हाला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. माझ्या कानावर आलं. मी देशाचा शेतीवरती होतो. ठरवलं की यवतमाळला जायचं. ज्यांच्या घरात आत्महत्या केली त्याच्या घरच्या लोकांशी बोलायचं. मी गेलो दिल्लीवरून यवतमाळला. ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्या लोकांना भेटलो. करता माणूस गेला होता. त्याची बायको होती. एका मुलीचं लग्न ठरलं होतं, ती घरात होती. एक मुलगा होता, 10वीला शिकत होता, तो होता. त्या माऊलीला विचारलं, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? विचारली, मोठ्या रडत होती. मी तिने सांगितलं की रडायला आवड आणि खरं काय झालं ते सांग. तिने सांगितलं, मला 6 एकर जमीन आहे. माझ्या मालकाने आमच्या भागात कपाशीचं पीक घेतात, सोयाबीनचं पीक घेतात. कपाशी आणि सोयाबीनचं पीक घेतलं, त्यासाठी बियाणं, खतं, औषधं सोसायटीचं कर्ज करून घेतले. पीक चांगलं आलं आणि अतिवृष्टी झाली. सगळं पीक गेलं पण कर्ज गेलं नाही. कर्ज डोक्यात तसंच आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा त्यांनी हे पीक घ्यायचं सगळं. सोसायटी थकबाकीदार झाला, कर्ज द्यायचंच नव्हती. खाजगी सावकाराकडे गेला, त्याच्याकडनं पैसे घेतले. पुन्हा पेरणी केली, कपाशी घेतली, आणखीन पिकं घेतली आणि कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग येतो. तो रोग आला आणि सोन्यासारखं हे पीक गेलं. पण खाजगी सावकाराचं देणं हे डोक्यात तसंच राहिलं. सावकारांनी तगादा लावा, माझे पैसे द्यावे. देऊ शकत नसा, कारण काही शिल्लकच राहिली नाही. एक दिवशी सावकार घरी आला, त्याच्या घराची भाजी कुणी बाहेर काढली आणि घराची भाजी कुणी बाहेर काढली हे होणारा व्याहायला कळलं आणि त्यांनी फुलीचं लग्न मोडलं. फुलीचं लग्न मोडलं, घराची भाजी कुणी बाहेर निघाली, समाजात अफचित झाली. ती बाबूजी सांगत होती, माझ्या नवऱ्याला हे सहन झाले नाही. आणि दुसऱ्या दिवशी ती बाजारात गेली आणि इंजिनची बाटली घेतली, घसा 20 झाला आणि जीवच्या ठिकाणी दिला. आज ही अवस्था अनेक ठिकाणी शेतकऱ्याची आहे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाची किंमत मिळत नाही. गेल्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या 16 उद्योजकांचं 18,000 कोटीचं कर्ज माफ केलं. ते किती लोकांचं? 16 लोकांचं. किती कर्ज माफ केलं? 18,000 कोटीचं. आणि आमच्या शेतकऱ्याचं तो सर्व किल्ला झाला. म्हणून कर्ज मिळत कसे?
आणि त्यांनी 1500 कर्ज कुणाकडून घेतल्याचे दिसता आले नाही, म्हणून त्याच्या घराची भाजी कुणी बाहेर काढायची. कसं आहे राज्य? वडिलांचं संरक्षण आणि गरीबाचं कसं करायचं, काळ्या सीमा जातो त्या शेतकऱ्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायचं, ही भूमिका आजच्या राज्यकर्त्याची. आणि असे राज्यकर्ते असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे त्या दिवशी मतदान करण्यावर जायचं. जी काही खून आहे रोहितची, त्या खुनाच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या खुनीचं वचन दाबायचं आणि मोठ्या मताने त्यांना विजयी करायचं. हा निकाल तेव्हा सगळ्यांना दिसला. कर्जत जामखेड या भागामध्ये गेल्या 5 वर्षाच्यापासून रोहितचा तुम्ही तुमचा घरचा प्रतिनिधी बनला. त्यांनी काम केलं. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये जे जे विकासाची कामं आहेत त्याचं त्यांचं लक्ष आहे. कुकडी धरणाचं पाणी फार मिळत नाही, फार काही मिळालं पण तक्रार आहे, नेहमी सुरक्षित मिळत नाही. त्याच्यात काहीतरी मार्ग काढावा लागेल. काही चाले आहेत, तो काही चाली आणखी काही चाले आहेत, त्याचा प्रश्न सुचला नाही, त्याच्यात लक्ष घालावं लागेल. पहिल्यांदा मी विचारू इच्छितो की या तालुक्याला 10 वर्ष एक आमदार होता, तो 5 वर्ष मंत्री होता, सत्ता हातात होती, सरकार त्यांचंच होतं. तर काय दिवे लावले? त्या 10 वर्षात केलं काय? काही केलं नाही. आणि आज संसद होई होत. हा मला कोणतरी सांगितलं, मी काय अलीकडे आलो नाही. मागं एकदा मी चोंडीला आलो होतो, अहिल्याबाईच्या या ठिकाणी दर्शनाला, आणि माझ्या लक्षात आलं तिथे मोठा बंगला बांधतात कोणते. म्हणजे आता अहिल्याबाई गरिबांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या या भगिनी हा तालुका दुष्काळी, हा चोंडीला बंगला कोणाचा होतोय तुम्हाला माहिती आहे काय? होय का नाही? नाही. चोंडीला जाऊन एकदा बघा, त्या ठिकाणी कसा बंगला बांधतायत. म्हणतात दुष्काळी, म्हणतात आम्ही गरीब, सांगतात गरिबासाठी आमचं राजकारण. पण तो जंग बंगला हा त्यांच्याकडं याचा अर्थ आहे की ते विकास केला, पण विकास तुमचा नाही, विकास स्वतःचा. आणि जो स्वतःचा विकास करतो, शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, कष्टकऱ्यांच्याकडे येत नाही, स्वतःच्या तुम्हीला बसतो, असे लोक मताची मागणी करायला तुमच्याकडे आली तर त्यांना कोणत्याही स्थितीमध्ये मताचा फाशीमा द्यायचा नाही, हे तुम्हाला मला करायचे. उद्या आम्ही म्हणतो की सत्ता आम्हाला द्या, आज आमच्या हातात नाही, पण दिली तर आम्ही काही गोष्टी ठरवल्या. त्या गोष्टीमध्ये इथं पाण्याचा प्रश्न, त्याच्यात अधिक लक्ष घालायचं. इथं जे कर्जतच्या 30 गावांचा आणि जामखेड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आज सोडवायचा आहे. त्यासाठी वीज चालवायचं, MIDC आणायची, त्या संबंधी काही निकाल घ्यायचे. एका ठिकाणी ही MIDC काढायचं ठरलं, राज्य आमचं फळलं, दुसऱ्यांचं राज्य आलं. इथे माझे आमदार, सध्याचे आमदार, त्यांच्या हातात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काय? MIDC 4 कारखाने आणले असते तर मी कौतुक केलं असतं. पण जिथे जागा आहे MIDCची, ती जागा बदलली, ते दुसरीकडे हलवलं आणि काही काम त्या ठिकाणी केलं नाही. आज या राज्यामध्ये लेकरांची लेखाची घालायची असेल तर हाताला काम द्यावं लागेल, आणि हाताला काम द्यायचं असेल तर MIDC उभी करावं लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रश्न मी तिथं सोडवला. एकेकाळी पुण्याच्या आजूबाजूला कारखानदारी होती. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी पुण्याच्या जवळ कारखानदारी काढायचं ठरवलं. काय केलं त्यांनी? त्यांना कळलं जयाजी चाचा जमशेदपूरला मोटार कार बनवायचा, ट्रक बनवायचा कारखाना काढला आहे. चव्हाण साहेबांनी चाचांना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात तुम्हाला जमीन देतो. पुण्याच्या जवळ पिंपरी चिंचवडला 300 एकर जमीन त्यांना दिली. आज चाचाचा कारखाना उभा राहिला.
तसा चित्रक, तशा गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात. त्याच्या शेजारी बजाज नाव, बजाजचे 2 कारखाने. आज बजाजची गाडी, बजाजची रिक्षा ठिकठिकाणी हिंडताना आपल्याला दिसते. असे अनेक कारखाने पिंपरी चिंचवडखाली. मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. आम्ही ठरवलं की पुण्यात तसा कारखाना काढायचा नाही, पुणे जिल्ह्यात चालेल. आम्ही सुरुवात केली. जे तुम्ही जाता मराठी वाचकांचा स्मरण करता. आम्ही लोकांनी MIDC तिथे काढली. आज त्या ठिकाणी 50 कारखाने आहेत. आज त्या ठिकाणी 3000 मुलं काम करतात. बारामतीला काढली, तिथं 9000 मुलं काम करतात. साखरला काढली, तिथं 20,000 मुलं काम करतात. भिगवणच्या अलीकडे तुम्ही बघितली असेल, तिथं MIDC काढली, तिथं 15,000 मुलं काम करतात. तुम्ही इंदापूरला जा, तिथं काढली, तिथं 10,000 ते 12,000 मुलं काम करतात. शिरोळच्या बाजूला त्या ठिकाणी 20,000 लोक काम करतात. आता हे इतर ठिकाणी होऊ शकतं. इथं रोहितचे प्रयत्न करून MIDC आणली. आता MIDC आणून पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. आणि माझं स्वच्छ मत आहे की पुढच्या पावलासाठी रोहितचे कष्ट आहेत, पण हे काम मी घेतलं पाहिजे. माझ्या शब्दाला किंमत आहे. आणि म्हणून माझ्याकडून जे काही रोहित या भागामध्ये कारखानदारी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत, आमची सगळी शक्ती, सत्ता ही त्यांच्या पाठीशी उभी करणं, हे काम आम्ही केल्याचं राहणार नाही. आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात आहे. काय काळजी करू नका. दिल्लीचं राज्य असो त्याचं गल्लीचं राज्य असो, प्रश्न कसे सुचत नाही हे आम्हाला समजतं. आणि ते कसे सोडून घ्यायचे हे रोहितला समजतं. आणि त्यामुळे त्यांच्या मागं तुम्ही शक्ती उभी करा. उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी उभी करा. मी तुम्हाला खात्री देतो की कर्जदाराचे इथं चित्र, इथं ते परिवर्तन करायचे. आपण सगळे एक होऊ, प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ. मला आठवतं आहे की ज्या काळात मी तरुणांच्यात काम करत होतो, याच्याच वयाचं होतो, त्यावेळेला आबासाहेब निंबाळकरांच्याबरोबर या तालुक्यामध्ये दुष्काळी कामं बघायला मी आलो होतो. त्यावेळीची स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फरक पडला आहे. परिस्थिती बदलची, पण तेवढ्या समाधान नाही, यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर कष्ट करणारा, तुमच्या प्रश्नाची आस्था ठेवणारा हा प्रतिनिधी तुमच्यासाठी हवा आहे. आणि त्यासाठी आज रोहितची निवड आम्ही सगळ्यांनी केली. तुम्हाला सगळ्यांच्या मताचा पाठिंबा त्यांच्या मागं उभी करा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा प्रतिनिधी अजिबात मागे राहणार नाही, हीच खात्री या ठिकाणी देतो. आणखी एका गोष्टीची गोष्ट सांगायची. त्याचं वय लहान आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्या आमदारकीतील पहिली टर्म आहे. आम्ही दुसऱ्या टर्मसाठी तुमची मतं मागतो. 1967 साली मी पहिल्यांदा आमदार झालो. माझं वय 27 होतं. पहिले 5 वर्ष मी आमदारच होतो. मला काही पद नव्हतं. आता या पहिल्या 5 वर्षात रोहितला पद नव्हतं, आमदारच होतं. मला स्वतःला पहिले 5 वर्ष नुसतं आमदार, दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री, तिसऱ्या वर्षी मंत्री, चौथ्या वर्षी मुख्यमंत्री, नंतर देशाचं प्रधानमंत्री, ही सगळी पदं मला पहिल्या वर्षी मिळाली नाहीत. दुसऱ्या वर्षीपासून ही पदं माझ्या गळ्यात पडली. आता यांचं पहिलं वर्ष संपलं. आता दुसरं वर्ष तुमच्या हातात आहे. आणि दुसरं वर्ष तुमच्या हातात आहे, तुम्ही योग्य हाताळलं तर त्या दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात आहे. आणि त्यामुळे त्या रस्त्याने जायचं असेल तर आपले या तालुक्याचं नाव लौकिक वाढवण्याच्यासाठी तुम्ही जागरूक राहा. कुणी काही सांगत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं, नव्या फेरीचं कर्तृत्व दाखवणारं हे असेल. आणि या दोन्ही तालुक्यांचं नाव लौकिक समोर राज्यात होईल ही खात्री या ठिकाणी देतो.
आणि पुढच्या 2 सभा आणि आजचा शेवटचा दिवस त्यावर अधिक चळवळीचा मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय पवारसाहेब रामकृष्ण हरी वाजवा तुतारी.